कपडा साफ झाला। महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा राज्यात रंगू लागली। महायुतीचे तिन्ही मोठे नेते दिल्लीला जाणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला रवाना होणार असून 8:30 वाजेपर्यंत ते दिल्लीत पोहोचतील। महायुतीचे नेते आज पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। भाजप हायकमांडसह दिल्लीत रात्री खलबतं पार पडणार असून याच बैठकीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्याचसोबत मंत्रिमंडळात कोण असणार याची नावंही फायनल होणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, आता चर्चा दिल्लीमधनं, त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण हे या बैठकीत ठरेल। शिवाय मंत्रिपदाकरता कोणकोणते चेहरे द्यायचे याबद्दल देखील खल होईल। काय माहिती याबद्दल? विशाल, आतापर्यंत मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होतं। आता होऊ शकतं आता आज रात्री उशिरा जेव्हा हे सर्व नेते दिल्लीत दाखल होतील तेव्हा दिल्ली महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होईल। आणि महत्वाचं म्हणजे ज्यावरील सूत्रांची माहिती आहे की साधारणतः 8:30च्या नंतर हे तीनही नेते जे आहे ते दिल्लीत दाखल होतील, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे, अजित पवार आहे आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या देखील आहे। हे तीनही नेते दिल्लीत दाखल होऊन भारतीय जनता पक्षाचे नेते जे.पी. नड्डा, अमित शहा यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्वाचं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं संख्याबळ जे आलेलं आहे त्या संख्याबळानंतर यामध्ये साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा हातभार होता। यासाठी या तीनही नेते आहेत या सगळ्यांचं आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी दिल्लीत येणार आहे। आणि सोबतच जर बघितलं, जर मंत्रिमंडळाचा शपथविधी घ्यायचा आहे तर त्यावेळेस हे तीनही नेते मुंबईत यावे आणि यासाठी ते निमंत्रण देण्यासाठी देखील दिल्लीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। दिल्लीत जाण्याआधी आपण बघतोय आणखी एक महत्त्वाची घडामोड। यानंतर दिल्लीत जाण्याआधी वर्षावर देखील खलबतं सुरू आहेत। दरम्यान दिल्लीत जाण्याआधी महायुतीच्या नेत्यांची वर्षावर बैठका सुरू आहेत। वर्षावर दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचणार आहेत। वर्षा निवासस्थानी तिघांची बैठक जी आहे ती पार पडते आणि मुख्यमंत्री पदाबाबत या तिघांमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतं। त्यामुळे दिल्लीत जाण्याअगोदर तिन्ही महत्त्वाचे नेते जे आहेत ते आज वर्षा बंगल्यावरती पोहोचत आहेत। तर यंदाही कोट शिवलेत, मंत्रिपद मिळालं तर आनंदच आहे। मागच्या वेळेची इच्छा मुख्यमंत्री पूर्ण करतील अशी इच्छा जी आहे ती भरत गोगावलेंनी व्यक्त केली आहे। तसंच प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलाच मुख्यमंत्री व्हावा। तसंच मलाही वाटतं की मुख्यमंत्री शिंदे म्हणजे वाटतं की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रतिक्रिया गोगावलेंनी दिली आहे। पुन्हा एकदा तुम्ही निवडून आलेला आहात, आता तुमची जी इच्छा आहे, चौथ्यांदा निवडून आलेलो आहे। जनतेने चौथ्यांदा विश्वास ठेवलेला आहे आणि त्याला आम्ही सामोरं गेलो आणि भरघोस मताने यावेळेला निवडून दिले जनतेने। जनतेचा विश्वास आहे आमच्यावरती आणि त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आहे। अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करू। तुमची इच्छा आहे मंत्री बनण्याची, ती यंदा तरी पूर्ण होईल का? तुम्ही कोट तर शिवलेली आहेत, आता त्या कोटचा पुरेपूर उपयोग होणार की नाही? कोणाला असं वाटतं मंत्री होऊ नये म्हणून? इच्छा तर प्रबळ आहे आणि मागची जी काय खेप राहिलेली आहे ती यावेळेला मुख्यमंत्री पूर्ण करतील असं मला वाटतं। आता असण्यासमोर सर्व शिवसेनेचे आमदार येत आहेत। इथे गटनेते पदाची निवड जी आहे ती केली जाणार आहे, त्याचबरोबर प्रतोदपदी आहे ते देखील निवडलं जाणार आहे। पुन्हा एकदा तुम्हाला प्रतोदपदी आवडेल का? साहेब जी जबाबदारी देतील ती स्वीकारायची आहे। आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे आदेशाचं प्रमाण मानून आपण पुढे वाटचाल करायची आहे। तो माणूस पुढे जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी शिवसैनिकांची प्रबळ इच्छा आहे। आपल्याला काय वाटतं? सगळ्यांचीच, कोणाला वाटत नाही? त्यांनी केलेली जी काय चांगली कामं, ज्या योजना आणि त्याचा मिळालेला महायुतीला लाभ हे कोणाला नाकारता येणार नाही। प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून आम्हालाही वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, लोकसभेपेक्षा अधिक कामं करण्याची आवश्यकता होती अशा शब्दात शरद पवारांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं अशा शब्दात योगींच्या विधानावर पवारांनी थेट निशाणा साधलेला आहे। तर बारामतीमधून युगेंद्र पवारांना लढवणं ही चूक नव्हती। अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही असंही शरद पवार म्हणाले।
मी घरी बसणार नाही तर राज्याचा दौरा करणार, पुन्हा नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी निर्माण करावी लागेल, इथून पुढच्या निवडणुका अधिक जोमाने लढणार असं वक्तव्य करत शरद पवारांनी निवृत्तीच्या चर्चा फेटाळल्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला रवाना होणार आहेत. दरम्यान आज रात्रीच भाजप हायकमांड सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळ वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ फॉर्म्युल्याची अद्यापही कोणतीही चर्चा झालेली नाही अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. तिन्ही नेते एकत्रित येऊन चर्चा करणार आहेत. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला जरी ठरला असला तरी मुख्यमंत्री पदाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. आमदारांचा जो सूर असेल त्यानुसारच मुख्यमंत्री ठरेल. भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच होईल असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलंय. तर लोकशाहीने दिलेला निकाल तरी मान्य करा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं. भाजपचा गटनेता कोण असेल हे आधी पाहावं लागेल. दरम्यान फडणवीसांच्या नावाला आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही असंही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत संध्याकाळी चर्चा होईल. त्यात विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार सहभागी असतील आणि त्यानंतर महायुतीचे नेते घोषणा करतील अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. राज्यातील जनतेनं पुन्हा महायुतीला स्वीकारलं अशी प्रतिक्रिया आमदार आकाश फुंडकर यांनी दिली. तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महायुतीला 234 जागा मिळाल्या असून त्यात एकट्या भाजपला 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढली आहे. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून सांगलीतून सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांना तातडीनं मुंबईला बोलवण्यात आले. दरम्यान हे दोन्ही आमदार विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं असून या शिवसेनेचे 57 उमेदवार निवडून आलेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे. मुंबईतल्या ताज लँड्समध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. पुण्याच्या स्वारगेट चौकात अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अशाचं अजितदादांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत विधानसभा निवडणूक निकालाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली आणि यावेळी बैठकीत एकमतानं आमदारांनी अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंचं संख्याबळ 60 वर गेलंय. 3 अपक्ष आमदार ताज लँड्समध्ये येणार असून शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जुन्नर मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये सोनवणे दाखल झाले. दरम्यान त्यांना मुंबईत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी थेट जुन्नरला हेलिकॉप्टर पाठवलं होतं. दिवसा मतदारसंघातील जनता यशोमती ठाकूर यांच्या रंगबाजीला कंटाळली होती अशी टीका नवनिर्वाचित आमदार राजेश वानखेडे यांनी केली. तर लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोहोळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या राजू खरेंचा विजय झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंचा पराभव झाला. यशवंत मानेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला होता. उमेश पाटलांनी मानेंना विरोध करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता आपण अजित पवारांसोबतच असल्याचं उमेश पाटील म्हणाले. शिवसेनेचे नेते भरत गोगावले 4थ्यांदा विधानसभेसाठी निवडून आलेले. दरम्यान मागच्या कार्यकाळात मंत्रिपदानं गोगावलेंना हुलकावणी दिली होती. यावेळी ती इच्छा मुख्यमंत्री पूर्ण करतील अशी आशा गोगावलेंनी व्यक्त केली. लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे रमेश कराड यांचा विजय झाला. कराड यांच्या विजयानंतर मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला. धनशक्ती विरुद्धच्या लढाईत 15 वर्षांनंतर विजय मिळाल्याची प्रतिक्रिया रमेश कराड यांनी दिली. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा सलग 5व्यांदा विजय झाला. दरम्यान कथोरे यांना मंत्रिपद आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा नागरिकांनी वर्तवली.